आज आपण आपल्या भक्तीला सुरुवात करूया। परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे। देवादिदेवाचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे। प्रभूंच्या प्रभूचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे। आमेन। आपण प्रार्थना करूया। देवपा देवपा सुंदरसा दिवस दाखवला, देवपा ही सकाळ दाखवली, देवपा म्हणजे खूप उपकार मानतो देवपा। देवपाची भक्ती माझ्याकडून चांगली चालू दे असं तू कर देवपा। आणि देवपा तू आमची सगळ्यांची काळजी घे देवपा। या दिवसामध्ये जे पण काय चालू आहे देवपा त्याच्यापासून आम्हाला तू सुखरूप ठेव आणि आम्हाला काही होऊ नको दे असं तू कर। ही छोटीशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गोडाने पवित्र नामात मागतो म्हणून तू ऐक। आमेन। आता आपण उपासना संगीतामधून गीत क्रमांक 245 हे गाव 245। प्रियांनो, देव आपणास अनुकूल असल्यावर आपणाला प्रतिकूल कोण असणार? म्हणूनच आपल्या चिंता व काळजा त्याच्या चरणी ठेवूया। या सगळ्यापासून विसावण्यास त्याचे हृदय उत्तम जागा होय। सर्व काही त्याच्यावर सोपवा, त्याचवर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो। प्रियांनो, जीवन संघर्षात थकलात की प्रभूमध्ये विसावा शोधा। पतिताये चल सुची व्हायाला, प्रभु येशू पदास धरी। अधसिंधू मधुनी तारायाला, प्रभु येशू कृपाच तरी। प्रभुच्या धरवंद्य पदा, जगदुधारक गुरु राजांच्या नदुजा पथ मुक्ती पदा। क्षितिवरी आलाया, बघतोची समर्थ सखा। अधपाशा जड करी तोडाया, तुझ देईल नित्य सुखा। प्रभुच्या जगदुधारक गुरु राजांच्या नदुजा पथ मुक्ती पदा। पतित सखा देई, अधमुक्ती विनम्र जना। म्हणूनी तू शरण तया जाई, प्रभु देईल शांती मना। प्रभुच्या धरवंद्य पदा, जगदुधारक गुरु राजांच्या नदुजा पथ मुक्ती पदा।
प्रभुपाशी चलत जुनी पापा शरणागत तारक तो प्रभुचा धरवंद्य पदा जगदुधारक गुरु राजाच्या न दुजा पथ मुक्ती पदा. आता आपण रशितांचा मतांगीकार म्हणून आपला विश्वास प्रगट करूया. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा निर्माण करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाईस पासून जन्मास आला, ज्याने पंथ्य पिलाच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात वर चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता याचा उजवीकडे जो बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय कराव्यास जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरतो. आमेन. यावेळेस मी स्वाती वैरीला विनंती करतो की त्यांनी आपल्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करावी. प्रार्थना करूया. धन्यवाद 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 प्रभू, जे आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करते राजा. बाप्पा, तुझ्या नावाला मी लाखो लाख धन्यवाद देत आहे. तुला उंचाविते, तुला गौरविते प्रभूजी. तुझे आभार आणि उपकार मानते राजा. तू महान आहेस, तू धन्य आहेस पिता परमेश्वरा. या समयपर्यंत सांभाळ ते जिवंताच्या भूमीवर प्रभूजी तू सुखरूप आणि जिवंत ठेवलंस, तुला धन्यवाद देते बाप्पा. देवपा पिता परमेश्वर, या महामारीच्या दिवसात प्रभूजी तू आम्हाला खरोखर राजा जे तळ हातावरती कोरून ठेवलंस आणि सर्व अरिष्टांपासून संरक्षण केलंस, तुला धन्यवाद देते बाप्पा. पिता परमेश्वरा, आमचे सर्व चर्च मधले सर्व सदस्य, प्रत्येक कुटुंब मी तुझ्या हातात देते राजा. प्रभूजी खरोखर आमचं प्रभूजी बाहेर जाणं येणं तू सुखरूप करतोस, तुला धन्यवाद देते राजा. तुझ्या आशीर्वादाने भरतोस, तुला धन्यवाद देते प्रभूजी. पिता परमेश्वरा, आमचे चर्च पास्टर तुझ्या हातात देते प्रभूजी. सर्व महिला मंडळ, क्वायर, लहान थोर वृद्ध तुझ्या हातात देते पिता परमेश्वरा. प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादाने आणि पवित्र आत्म्याने तू भर प्रभूजी. पिता परमेश्वरा, खरोखर राजा या महामारीच्या दिवसात ज्या ज्या कुटुंबियांनी आपले आप्तजन गमावले आहेत बाप्पा, त्यांची ती पिता परमेश्वर उपस्थिती व खरोखर त्यांना अनुपस्थिती जाणवत आहे प्रभूजी. खरोखर ती पोकळी तुझ्या आशीर्वादाने पवित्र आत्म्याने तू भर प्रभूजी. त्यांच्या मनाचं सांत्वन तू कर प्रभू. पिता परमेश्वरा, लॉर्ड जीजस, आमच्या सर्व प्रभूजी देशाचा कारभार आम्ही तुझ्या हातात सोपवत आहोत राजा. जे काही निर्णय घेतले जात आहेत बाप्पा, ते घेण्यासाठी तू प्रभूजी त्यांना बुद्धी ज्ञान दे राजा. आणि आमचे पिता परमेश्वर, देशाचं संरक्षण तू करत आहेस बाप्पा, तुला धन्यवाद देतो प्रभूजी. पिता परमेश्वरा, सीमेवरती जे काही आमचे प्रभूजी आर्मी लढत आहे बाप्पा, खरोखर पिता परमेश्वरा त्यांना तू सुखरूप ठेव, त्यांच्या कुटुंबियांना तू सुखरूप ठेव प्रभूजी. प्रभूजी, जिथे कुठे तुझे दास दासी बाप्पा तुझ्या नावाची सुवार्ता सांगत आहेत, त्यांना तू शक्ती सामर्थ्य दे, त्यांच्या कुटुंबियांना तू आशीर्वादित कर बाप्पा. आणि तुझी स्तुती, गुणगान, गौरव त्यांच्याकडून आणखीन प्रमाणात तू करून घे बाप्पा. पिता परमेश्वर, विशेष करून प्रार्थना करते या पिता परमेश्वरा रोगराईच्या प्रभूजी समयामध्ये प्रभू, जे काय पॅरामेडिकल स्टाफ, मेडिकल स्टाफ प्रभूजी, नर्सेस, डॉक्टर्स, अनेक जण प्रभूजी तुझी या कामात हातभार लावत आहेत. पिता परमेश्वर, दुखणे त्यांची प्रभूजी सेवा करत आहेत. तुझ्या वचनात सांगितल्याप्रमाणे प्रभूजी खरोखर जे दुःखात आहेत अशांचं सांत्वन करण्यास तू सांगत आहे बाप्पा. अशांच्या जखमेवरती तू प्रभूजी मलम लावण्यास प्रभूजी तू सांगत आहेस प्रभूजी. इतरांची ते सेवा करत असताना त्यांच्या कुटुंबियांना तू आशीर्वादित कर, त्यांना शक्ती सामर्थ्य दे बाप्पा. आणि खरोखर पिता परमेश्वरा, लॉर्ड जीसस, तुझ्या या कृतीतून बाप्पा तुझं प्रेम, तुझी दया ते दाखवत आहेत, त्यांना साह्याने मदत कर बाप्पा. प्रभूजी खरोखर आमच्या प्रभूजी शेजाऱ्या पाजाऱ्यांवर देखील तू पिता परमेश्वरा तू सुखरूप ठेवत आहेस, त्यांना देखील सांभाळत आहेस, तुला धन्यवाद देतो बाप्पा. खरोखर पिता परमेश्वरा, आमचं अंतःकरण तू उघड बाप्पा.
बाप्पा. प्रभूजी जे काही मानणं तो आमच्यासाठी आज आणलेला आहे बाप्पा, तो ग्रहण करण्यास साह्याने मदत कर. पिता परमेश्वर, तुझी दया, तुझी कृपा आणि तुझी सामर्थ्याने प्रत्येकाला तू भर राजा. दया कर, कृपा कर प्रभूजी. तुझ्या बुद्धीने ज्ञानाने तू प्रत्येकाला भर राजा. आणि सर्व समय मी तुझ्या हातात देते. पिता परमेश्वरा, जे काही आमची जीवनाची धाव आम्ही घेत आहोत बाप्पा, जो स्वर्गीय मुकुट आम्हा पिता परमेश्वर धारण करायचा आहे पित्या, तो पिता परमेश्वरा ती धाव पूर्ण करत असताना बाप्पा तुझं सहाय्य तू आम्हाला कर बाप्पा. तू आमचा ढाल कवच तू हो पित्या, आमचा एबेनेझर तू हो. आणि तुझी दया आम्हावरती तू ओततोस, तुला धन्यवाद देते. दया कर, कृपा कर पित्या. तो देवपा तुझ्या कृपादानाने तू आम्हाला भर राजा. तुझ्या पिता परमेश्वरा, आम्ही फळ देणारं वृक्ष असं राहावं बाप्पा, असं व्हावं यासाठी तू कृपा पुरव. दया कर, कृपा कर प्रभू. इथून पुढचा वेळ काळ समय तुझ्या अधीनच स्वाधीन करते प्रभू. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागते पिता तोय. आमेन. थँक्यू स्वाती बहिणी. यावेळेस आपण स्तुती आराधनामध्ये जाऊ व मी विशाल अंकलला विनंती करतो की त्यांनी आपल्याला लीड करावे. यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान की चाल से. यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान की चाल से. तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया. हमने शांति पाई है यीशु के नाम से, हमने पाई है क्षमा मुक्ति और श्राप से. हमने शांति पाई है यीशु के नाम से, हमने पाई है क्षमा मुक्ति और श्राप से. तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया. अब हम ना डरेंगे, यीशु जो साथ है, शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से. अब हम ना डरेंगे, यीशु जो साथ है, शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से. तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया. शालोम शांति और सलाम लाए हैं आपके नाम, शालोम शांति और सलाम मेरे
और सलाम लाए हैं आपके नाम। शालोम शांति और सलाम मेरे यीशु का पैगाम। तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया। थँक्यू विशाल अंकल. यावेळेस मी बाळासाहेबांना विनंती करतो की त्यांनी जो आपल्यासाठी संदेश आणला आहे तो आपल्याला सांगावा. आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तात प्रेमपूर्वक नमस्कार. आजच्या मननचिंतनाकरिता जो शास्त्रपाठ निवडण्यात आला आहे, संत लुकाने लिहिलेला शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 11 ते 32 ही वचनं. लुकरूस शुभवर्तमान 15वा अध्याय 11 ते 32. उधळ्या पुत्र. आणखी तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यातील धाकटा बापाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा वाटा मला द्या. तेव्हा त्याने त्यास आपली संपत्ती वाटून दिली. मग फार दिवस झाले नाहीत, तो धाकटा मुलगा सर्व जमा करून दूरदेशी गेला आणि तेथे त्याने चेनबाजी करून आपली संपत्ती उडवली. त्याने आपले सर्व खर्चून टाकिल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिटकून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठविले. तेव्हा ज्या शेंगा डुकरे खात असत त्यातील तरी खाऊन आपले पोट भरावे असे त्याला वाटले. त्याला कोणी काहीच दिले नाही. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यास भाकरीची रेलचेल आहे आणि मी येथे भुकेने मरतो. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या दृष्टीने पाप केले आहे. आता तुमचा पुत्र म्हणावयास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे इतक्यात त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि कळवळा येऊन तो धावत गेला व त्याला त्याच्या गळ्यात मिठी घातली व त्याचे पुष्कळ मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या दृष्टीने पाप केले आहे. आता तुमचा पुत्र म्हणावयास मी योग्य नाही. पण बाबाने आपल्या दासास सांगितले, लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला आणि ह्याच्या हातात अंगठी व पायात जोडे घाला. पोसलेले पशु आणून कापा, आपण खाऊ आणि उत्साह करू. कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे. हरवला होता, तो सापडला आहे. मग ते उत्साह करू लागले. त्याचा वडील मुलगा शेतात होता. तो घराजवळ आला तेव्हा त्याने वाद्य व नृत्य ऐकले. तेव्हा त्याने एका चाकरास बोलावून विचारले, हे काय चालले आहे? त्याने त्याला सांगितले, आपला भाऊ आला आहे आणि तो आपल्या वडिलांना सुखरूप मिळाला म्हणून त्यांनी पोसलेले पशु कापले आहे. तेव्हा तो रागावून आत जाईना. म्हणून त्याचा बाप बाहेर येऊन त्याची समजूत घालू लागला. परंतु त्याने बापाला उत्तर दिले, पहा, मी इतके वर्ष तुमची सेवा चाकरी करीत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधी मोडली नाही. तरी मी आपल्या मित्रांबरोबर उत्सव करावा म्हणून तुम्ही मला कधी कळडूही दिले नाही. पण ज्याने तुमची संपत्ती कसबिणीबरोबर खाऊन टाकेली, हा तुमचा मुलगा आला तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी पोसलेले पशु कापिले. त्याने त्याला म्हटले, बाळा, तू माझ्याबरोबर नेहमीच आहेस आणि जे काही माझे आहे ते सर्व तुझे आहे. तरी उत्साह व आनंद कळणे हे योग्य आहे. कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे. हरवला होता, तो सापडला आहे. वाचलेली वचनं प्रभू परमेश्वर आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि इथून पुढे सदोदित असो.
संत लुकाने लिहिलेला शुभवर्तमान ह्याचा 15वा अध्याय 11 ते 32 ही वचनं आपण ऐकली. लेखक या शुभवर्तमानाचा अर्थात संत लूक जो व्यवसायाने वैद्य. संत लुकाने हा शुभवर्तमान थिओफिलस जो उच्चवर्णीय गैरयहुद्यांमधून ख्रिस्ताचं ज्याने पाचारण स्वीकारलं होतं त्याला उद्देशून हा शुभवर्तमान संत लुकाने लिहिला. संत लुकाने इसवी सन 60 ते 65 या दरम्यान या शुभवर्तमानाची रचना केली आणि गैरयहुद्यांचं देवाच्या राज्यामध्ये असणारं स्थान ह्याच्यावरती संत लूक जास्त त्यांच्या शुभवर्तमानामध्ये महत्त्व देताना दिसतात. म्हणून संत लुकाच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाची सुवार्ता प्रथमतः मेंढपाळ वर्गांना परमेश्वर स्वर्गीय दूताच्या माध्यमातून विदित करतो हे देखील संत लूक त्यांच्या 2ऱ्या अध्यायामध्ये नमूद करतात. लुकाच्या शुभवर्तमानाचं वैशिष्ट्य हा शुभवर्तमान तारणाचा आहे, हा शुभवर्तमान देवाच्या राज्याचा आहे आणि हा शुभवर्तमान प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. हा शुभवर्तमान जे येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहेत, जे प्रभू येशू ख्रिस्ताचे उपासक आहेत, जे प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण करतात आणि विश्वास ठेवतात त्यांच्याकरिता आहे आणि ज्यांना ख्रिस्त माहीत नाही अशांकरिता देखील हा शुभवर्तमान आहे. देवाच्या प्रिय मंडळी, मुंगी ही जन्मजात एक सामाजिक जाणीव ठेवणारा एक छोटासा जीव आहे. मुंगीकडे जेव्हा आपण पाहतो तिची छोटीशी नर्वस सिस्टम जी आहे ती अन्न गोळा करते, संकटात प्रतिकार करते आणि तिच्या राणीचं रक्षण करते. म्हणून शल्मोन राजा नीतिसूत्रे ह्याच्या 6व्या अध्यायामध्ये आम्हाला स्पष्ट करतो. 6वा अध्याय 6व्या वचनामध्ये, अरे अळशा, मुंगीकडे जा, तिचे वर्तन पाहून शहाणा हो. तिला कोणी धनी, देखरेख करणारा किंवा अधिपती नसता. ती उन्हाळ्यात आपले अन्न मिळवते आणि कापणीच्या दिवसात आपले भक्ष्य जमा करून ठेवते. अरे अळशा, किती वेळ निसशील? आपल्या झोपेतून केव्हा उठशील? आणखीन थोडीशी झोप घेतो, आणखीन थोडीशी डुलकी घेतो, आणखीन हात उराशी धरून निसतो असे म्हणत जाशील तर तुला दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे आणि गरिबी तुला सुशस्त्र मानवाप्रमाणे गाठेल. शल्मोन नीतिसूत्रे 6 मध्ये स्पष्ट करतो, अरे अळशा, मुंगीचे वर्तन पाहून तू सुज्ञ हो. आणि मुंगी हा जो छोटासा जीव आहे, सामाजिक जाणीव हिला जन्मजात असते. पण मानवाकडे जेव्हा आपण पाहतो सामाजिक जाणीव, सामाजिक ज्ञान प्राप्त होण्याकरिता आणि जबाबदारीने वागण्याकरिता मानवाला त्याच्या आयुष्याचे पहिले 15-20 वर्ष वेचावे लागतात. साधारण 50 ते 60 वर्ष मानवी वर्तन, मानवी जबाबदाऱ्या, मानवी नैतिकता आणि मनुष्य नैतिकतेच्या चाकोरीमध्ये कसा कार्यरत राहील आणि त्याच्यावर कसा प्रभाव होईल आणि तो संस्कार संस्कृतीच्या अधीन राहून स्वतः कसा विकसित होईल ह्याच्यावरती बरंच संशोधन करण्यात आलं होतं. पियाजेने लिहिलेलं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये मॉरल जजमेंट ऑफ द चाइल्ड ह्या शीर्षकावरती बऱ्याच लोकांनी संशोधन केलं. लॉरेन्स कोलबर्ग ह्यांनी ह्या पुस्तकावरती बरेच प्रयोग केले. लॉरेन्स कोलबर्ग ह्यांचा 1927 मध्ये न्यूयॉर्क ह्या ठिकाणी जन्म झाला. त्यांनी फिलिप अकॅडमीमध्ये त्यांचं शालेय शिक्षण घेतलं. कालांतराने त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो येथे डॉक्टरेट पदवी ही संपादन केली. लॉरेन्स कोलबर्ग ह्यांनी साधारण 2ऱ्या महायुद्धाच्या वेळेस जे ब्रिटिश ब्लॉकेटमध्ये यहुदी लोक होते ह्यांना पॅलेस्टाईनमध्ये पलायन करण्याकरिता देखील मदत केली होती. आणि ही मदत करत असताना लॉरेन्स कोलबर्गला पकडण्यात आलं आणि त्याला सायप्रसच्या तुरुंगामध्ये डांबण्यात आलं. सायप्रसचा तुरुंगवास भोगत असताना लॉरेन्सला आतड्यांचा रोग जडला आणि हा आतड्यांचा रोग कायम त्याच्याबरोबर राहिला. पण लॉरेन्सने तुरुंगामधून पलायन केलं. तुरुंगामधून पलायन केल्यानंतर लॉरेन्सचा जो मूळ स्वभाव होता लॉरेन्स कोलबर्गचा, मनुष्य नैतिक कसा वागेल, नैतिक आणि अनैतिकमध्ये मानवाचं वर्तन, मानवावर होणारे प्रभाव आणि मानवाने नैतिकतेने कसं जगावं ह्याच्यावरती त्यांनी बरेच संशोधन केलं, बरेच लेख लिहिले. लॉरेन्सने हे लेख लिहित असताना हॅन्स डायलेमा ह्याच्यावर देखील बरंच संशोधन केलं.
हान्स डायलेमा जे आहे ह्याच्यामध्ये हान्स नावाचा एक मनुष्य आहे. त्याच्या पत्नीला कॅन्सरचा रोग जखडतो आणि शेवटच्या स्टेजमध्ये असलेली त्याची पत्नी हिच्याकरिता हान्स औषधाच्या दुकानामध्ये औषध घ्यायला जातो. कॅन्सरवर जो संशोधन करत असतो त्यावेळेस त्याला योगायोगाने कॅन्सरवर औषध प्राप्त होतं आणि हान्स त्याच्याकडे विनंती करतो की माझ्या पत्नीला कॅन्सर जडला आहे आणि ती शेवटच्या स्टेजमध्ये आहे, आपण मला औषध द्यावं. तो जो संशोधक आहे किंबहुना तो जो केमिस्ट आहे तो अवाच्या सवा किंमत हान्सला सांगतो आणि हान्सकडे तेवढे पैसे नसतात औषध विकत घेण्याकरिता. हान्सच्या मनामध्ये एक प्रश्न येतो, घरी जाऊन पत्नीला त्याच अवस्थेमध्ये मरू द्यायचं का घरामध्ये जावं किंवा कुठे दुसरीकडे जावं, चोरी करावी, तेवढे पैसे गोळा करावे आणि हे औषध विकत घ्यावं. हा जो नैतिक प्रश्न आहे की ह्या परिस्थितीमध्ये मानवी वर्तन कसं असायला हवं ह्याच्यावरती लॉरेन्स कॉलबर्ग ह्यांनी बरंच संशोधन केलं आणि त्यांच्या संशोधनामध्ये ते म्हणाले की कायद्यापेक्षा सामाजिक हित जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यांच्या ह्या विधानाकरिता बऱ्याच लोकांनी त्यांच्यावरती टीका देखील केली. ते म्हणाले की नैतिक विचार करणारा मनुष्य नैतिकतेनेच वर्तन करेल ह्याची शाश्वती काय. पण ह्या संशोधनाचं उत्तर, हे तर संशोधन अलीकडचं आहे, किंबहुना हान्स डायलेमा हा अलीकडचा नैतिक युक्तिवाद झाला. पण ख्रिस्तपूर्व बरेच वर्ष अगोदर शल्मोन राजाने ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं. शल्मोन राजे नीतिसूत्रे 6व्या अध्यायामध्ये म्हणतात, चोर भुकेला असल्यामुळे त्याने आपला जीव शांत करण्याकरिता चोरी केली तर त्याला लोक तुच्छ मानत नाही. पण त्या पलीकडे देखील शल्मोन राजे, ज्यांना परमेश्वराने बुद्धी, चातुर्य, विवेक, ज्ञान दिलं, धनसंपदा दिली आणि साक्षात यहोवा परमेश्वर म्हणाले की शल्मोना, तुझ्यासारखा राजा कधी झाला नाही आणि भविष्यात देखील होणार नाही. हा राजा परमेश्वराची कृपा जेव्हा अनुभवतो तेव्हा तो नीतिसूत्रे ह्याच्या 30व्या अध्यायामध्ये म्हणतो की व्यर्थ अभिमान व लबाडी ह्यापासून परमेश्वरा तू मला दूर ठेव. दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नको, मला आवश्यक तेवढेच अन्न खावयास दे. माझी अतितृप्ती झाल्यास कदाचित मी तुझा अवहेर करेन आणि परमेश्वर कोण आहे असं मी म्हणेन. आणि जर मी दरिद्री राहिलो तर बहुतेक मी चोरी देखील करेल. असं शल्मोनाने ख्रिस्तपूर्व बऱ्याच शतकाआधी त्याच्या विवेकाच्या माध्यमातून सामाजिक समुपदेशन करताना ही थेरी कितीतरी शतकानंतर डेव्हलप झाली त्याचं उत्तर पवित्र ग्रंथामध्ये आधीच दिलं. आपण लुकाचं शुभवर्तमान ह्याचा 15वा अध्याय 11 ते 32 ह्याच्यावर आपण चिंतन करत आहोत. ह्याच्यामध्ये उधळ्या पुत्र ह्या शीर्षकाखाली प्रभू येशू ख्रिस्ताने हरवलेल्या पुत्राच्या संदर्भामध्ये किंवा उधळ्या पुत्र प्रोडिगल सन ह्याच्या संदर्भामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला हा दाखला दिला आणि ह्याच्यामध्ये 2 व्यक्तिरेखा रेखाटण्यात आल्या आहेत. एक थोरला आहे आणि एक धाकटा मुलगा आहे. धाकटा मुलगा आपल्या वडिलांना म्हणतो की माझ्या संपत्तीचा वाटा मला द्या आणि वडील कोणताही प्रतिप्रश्न न करता त्याची संपत्ती त्याला देतात आणि कालांतराने हा धाकटा मुलगा त्याच्या संपत्तीच्या जोरावर तो बाहेर जातो आणि त्याच्या मनात जसं येईल तसं तो वर्तन करतो. त्याच्याकडचे सर्व पैसे संपल्यानंतर त्याच्यावरती एक भीषण अरिष्ट तो स्वतः ओढावून घेतो आणि तिथेच ज्या प्रांतामध्ये तो असतो तिथे एका मालकाकडे जातो. त्याची डुकरं, त्यांची जबाबदारी, त्यांचं रक्षण करणं, त्यांना चरायला नेणं हा व्यवसाय तो स्वीकारतो आणि त्याच्या मनामध्ये भुकेमध्ये एक प्रश्न येतो की मी हे जे डुक्कर खातात ते मी स्वतः देखील खावं. पण ते कळण्यापूर्वी त्याच्या मनामध्ये आणखीन एक प्रश्न निर्माण होतो आणि तो आत्मपरीक्षण करत असताना त्याला जाणवतं की माझ्या पित्याच्या घरी मोलकरांची रेलचेल आहे आणि माझे जे पित्याचे मोलकरी आहेत, जे नौकर चाकर आहेत, ते कितीतरी समृद्ध जीवन जगतात आणि मी हे काय करतो. त्यापेक्षा मी माझ्या पित्याकडे जाईन. मी माझ्या पित्याविरुद्ध आणि स्वर्गीय पित्याच्या दृष्टीने जे अयोग्य तेच मी केलं आणि मी माझ्या पित्याकडे जाऊन क्षमा मागेल. तो त्याच्या पित्याकडे
जाण्याचा संकल्प करतो. आणि संत पौल पण त्यांच्या पत्रामध्ये म्हणतात की आम्ही जे करायला नको परमेश्वरा तेच आमच्याकडनं घडतं आणि तेच ह्या धाकट्या पुत्राकडनं देखील घडलं. तो त्याच्या पित्याकडे गेल्यावर त्याच्या पित्याला खूप आनंद होतो. तो पित्याला तेच म्हणतो जे त्यांनी आत्मपरीक्षण पश्चाताप करताना परमेश्वरा प्रित्यार्थ प्रार्थना केली होती की मी माझ्या भौतिक पिता आणि स्वर्गीय पित्याच्या दृष्टीने पातक केलं. आणि तो त्याच्या पित्याला म्हणतो की तुम्ही पण मला एका चाकरासारखं एका गुलामासारखं ठेवू शकतात. पण पित्याला वाटतं नाही, हा माझा मुलगा आहे. ते त्याची वाट बघत असतात. ते त्याला अंगठी देतात, त्याला अंगरखा घालतात, त्याला जोडे देतात घालायला. आणि त्या समयामध्ये त्यांचा मोठा मुलगा येतो. तो म्हणतो घरामध्ये हे संगीत कशासाठी चालू आहे. एक नौकर थोरल्या मुलाला म्हणतो आपला धाकटा बंधू आला, त्याच्याकरिता तुमच्या वडिलांनी पुष्ट असं वासरू जे आहे ते कापलं आहे. मग हा त्याच्या वडिलांना विचारतो की माझ्या मित्रांकरिता मला काहीच साजरा करण्याकरिता तुम्ही दिलं नाही संक्षिप्तामध्ये. आणि ह्याने जो पैसा कसबिनीवर खर्च केला, तुमची संपत्ती कसबिनीवर खर्च केली, तो परत आल्यावर तुम्ही एवढा आनंद उत्सव करतात. त्याचे वडील त्याला उत्तर देतात जे माझं आहे ते तुझंच आहे, तू माझ्या जवळच होता. आणि पुढे ते त्याला म्हणतात हा जो तुझा भाऊ मेला होता तो जिवंत झाला, जो हरवला होता तो परत आला, म्हणून हा आनंद उत्सव चालू आहे. एक स्वतःचं नैतिक वर्तन ह्याचा पुरस्कार परुषी मानसिकतेमधून करतो तो थोरला बंधू. तो काय म्हणतो की ह्या धाकट्या बंधूंनी आपली संपत्ती तुमच्याकडनं जी त्यांनी भांडून घेतली किंवा आग्रहाने घेतली ती कसबिनीवर खर्च केली आणि माझ्या मित्रांकरिता एक साधा सण साजरा करण्याकरिता देखील तुम्ही मला काही दिलं नाही. म्हणजे हा स्वयंघोषित ह्याचं नीतिमत्व सिद्ध करतो. आणि दुसरा जो असतो ज्याचं वर्तन निश्चित अनैतिक असतं तो पश्चाताप करतो आणि तो त्याच्या पित्याकडे जातो आणि त्याचा पिता त्याला क्षमा करतो. दोन्ही व्यक्तिरेखा, दोन्ही बंधू ह्यांचं जीवन किती नैतिक आणि अनैतिक आहे ह्याच्या संदर्भामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला ह्या दाखल्यामध्ये स्पष्ट करतात. देवाच्या प्रिय मंडळी, जेव्हा हा दाखला आपण व्यवस्थित वाचतो त्याच्यामध्ये ह्या दोघा भावांनी असे काही श्रम केले नव्हते की त्यांनी त्या संपत्तीवरती त्यांचा हक्क सांगावा, कारण जे काही होतं ते त्यांच्या पित्याचं होतं. आणि थोरला बंधू म्हणतो की तुम्ही माझ्याकरिता काय केलं, मी तुमच्या सेवेस आहे. आता जर ह्याच्या पित्याकडे चाकर आहे, नौकर आहेत, गुलाम आहेत, तर ह्याला सेवा करण्याचं काय काम होतं. हा फक्त सुपरविजन करत असेल किंवा त्यांच्यावर देखरेख ठेवत असेल. पण धाकट्या बंधूला आपण पाण्यामध्ये पाहावं आणि आपल्या वाट्याला जे भविष्यामध्ये येणार हे पण पुन्हा बापाने त्याला देऊ नये, म्हणून या मानसिक असुरक्षिततेमध्ये तो स्वतःचं नैतिकपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. लॉरेन्स कोलबर्ग ह्यांचा पण हाच विचार होता. मानवाचं जे नैतिक वर्तन आहे आणि ते मानवाने नीतीनेच वागावं असं लॉरेन्स कोलबर्गला खूप वेळा वाटायचं. पण त्यांच्या संशोधनामध्ये त्यांना एवढं यश प्राप्त झालं नाही. एक वेळ अशी पण आली जी लोक उर्मट आहेत, जे विचित्र वागतात, जे बंड पुकारतात, जो मानवाचा स्थायी स्वभाव आहे त्याच्यावर त्यांनी संशोधन केलं आणि त्या संशोधनामध्ये पण त्यांना यश प्राप्त झालं नाही. काही वर्षामध्ये लॉरेन्स कोलबर्ग 17 जानेवारी 1987 या दिवशी ज्या हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट होते तेथून ते नैराश्यतेमध्ये बाहेर निघतात आणि ते मग बॉस्टन डॉक या ठिकाणी त्यांची कार घेऊन जातात. आत्महत्येचा विचार त्यांच्या मनामध्ये असतो. साधारण बरेच दिवस होतात, त्यांची कार सापडते, पण लॉरेन्स कोलबर्ग हे कुठे सापडत नाही. आणि काही दिवसामध्ये तिथल्या जवळच्या एअरपोर्ट या ठिकाणी काही महिन्यामध्ये त्यांचं प्रेत तिथल्या लोकांना सापडतं. 15 एप्रिल हा दिवस मग जे हॉवर्ड स्कूल आहे त्यांनी लॉरेन्स कोलबर्ग
ह्यांच्या स्मरणार्थ मेमोरियल डे म्हणून त्यांनी ऑब्झर्व करण्याचं ठरवलं आणि त्यांनी जे योगदान मानवाकरिता केलं होतं की मानवाने नैतिकतेनेच वागावं, नैतिक चाकोरीमध्येच असावं, त्याचं आयुष्य एका विशिष्ट अनुशासन आणि संस्कृतीमध्ये असावं, ह्याच्यावरती बहुतेक लोकांनी लेख लिहिले आणि ते म्हणाले की कोलबर्गचं जे योगदान आहे ते खूप अनमोल आणि महत्त्वाचं आहे. पण कोलबर्गच्या जीवनाकडे जेव्हा आपण पाहतो त्याला नैराश्याने का गाठलं होतं? कारण कुठे तो हे मान्य करण्यास तयारच नव्हता की जर मनुष्य अनितीने वागत असेल तर त्याला पुन्हा त्याच्यामधून आपण परावृत्त करू शकतो. त्याची इच्छा असेल तर तो पुन्हा परिवर्तित होऊ शकतो. आणि आपण जेव्हा आपल्या दैनंदिन जीवनाकडे पाहतो आमचा पण स्वभाव असाच ह्या दोन पुत्रांसारखा आहे. बहुतांश भाग जेव्हा आपण जुन्या कराराचं ह्याच्यावर चिंतन करतो, जेव्हा परमेश्वराची प्रजा परमेश्वराच्या मार्गामधून भटकत होती तेव्हा परमेश्वर नबींच्या माध्यमातून त्यांच्याशी सुसंवाद साधायचा आणि त्यांना म्हणायचा, पश्चाताप करा, तुम्ही पुन्हा वळा आणि माझ्याकडे या. जे येत नव्हते त्यांच्यावरती अरिष्ट यायचं आणि जे येत होते त्यांच्यावरती परमेश्वर त्यांचा कोणताही न्याय करत नव्हता, पण त्याचा जो दयासंपन्न स्वभाव आहे, त्याची जी कृपा आहे ती तो त्या लोकांवर निरंतर ठेवत होता. मानवी स्वभाव बंड करणं, मानवी स्वभाव जो आहे विचित्र वागणं, विक्षिप्त वागणं, हे आदामामध्ये पण दिसतं. आदाम आणि हवा ह्यांना परमेश्वराने सांगितलं, या एदेन बागेमधल्या प्रत्येक वृक्षाचं तुम्ही फळ खाऊ शकतात, पण ह्या वृक्षाचं फळ खाऊ नका, जे वृक्ष मी वर्ज्य करतो. या वर्ज्य वृक्षाच्या वाट्याला तुम्ही जाल आणि फळ खाल, त्या दिवशी तुम्ही मराल. आता ह्यांच्याकडे तर कोणती कमतरता नव्हती बंड करणं, पण विचित्र आणि विक्षिप्त मानसिकतेमध्ये सैतानाच्या प्रभावामध्ये येऊन हे तेच करतात जे त्यांनी नको करायला हवं होतं आणि परमेश्वराला त्यांना एदेन बागेमधून बाहेर घालून द्यावं लागतं. काही दिवसानंतर परमेश्वर पुन्हा त्यांची क्षमा करतो आणि त्यांना पुन्हा एदेन बागेमध्ये घेतो. तेच आपल्याला उधळ्या पुत्राच्या संदर्भामध्ये दिसतं. पित्याकडनं संपत्ती मागावी आणि स्वतःच्या आयुष्याची चैनबाजी करावी, किंबहुना चार्वाक तत्वाने जगता यावं, याकरिता तो ती संपत्ती घेतो. ती घेण्याचं त्याचं काही कारण नव्हतं, पण त्याचा स्वभाव जो होता त्याप्रमाणेच तो वागतो. म्हणून संत पौल जेव्हा फिलेमनाला पत्र लिहितो तेव्हा तो म्हणतो की तुझा पडून गेलेला जो गुलाम आहे अनेसिम, ह्याला तू पुत्रासारखा स्वीकार. तो म्हणतो त्याच्या ख्याती जे आहे ते तू माझ्या ख्याती मान. आणि फिलेमना, मला माहीत आहे की तू किती नीतिमान मनुष्य आहे, तू किती चांगला आहे. फिलेमनाला जेव्हा संत पौलाचं पत्र प्राप्त होतं तेव्हा फिलेमन अनेसिमला क्षमा करतो आणि पौलाने सांगितल्याप्रमाणे तो अनेसिमला त्याचा गुलाम म्हणून न स्वीकारता त्याच्या मुलासारखा पाहतो. कालांतराने अनेसिममध्ये परिवर्तन होतं आणि अनेसिम हा इथोपियाचा पहिला बिशप म्हणून घोषित होतो आणि इथोपियामध्ये अनेसिमच्या माध्यमातून ख्रिस्ती धर्माचा प्रचार आणि प्रसार होतो. जे प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाकरिता स्वर्गीय पित्याकडे मध्यस्थी करण्याकरिता केलं की हे पित्या ह्यांना क्षमा कर, हे काय करत आहे ह्यांना समजत नाही, तेच संत पौलाने अनेसिमाकरिता फिलेमनाशी पत्रव्यवहार करत असताना मध्यस्थी केली. जेव्हा ह्या दाखल्यावरती देवाच्या प्रिय मंडळी आपण चिंतन करतो आणि सद्यस्थितीकडे जेव्हा आपण पाहतो, आमची ही अवस्था अशीच आहे. जोपर्यंत आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत, कारण ख्रिस्त म्हणाले, जर माझी वचनं तुमच्यामध्ये आणि तुम्ही माझ्यामध्ये राहाल तर तुम्ही फळं द्याल, तेव्हाच आपण एक सुरक्षित, आशीर्वादित आणि यशस्वी जीवन जगू शकू. जेव्हा आपण ख्रिस्तामधून, परमेश्वरामधून बाहेर पडू आणि स्वबळावर काही मिळवण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करू, मग नीती अनीती, मॉरल्स म्हणा, एथिक्स म्हणा किंवा प्रिन्सिपालिटीज ऑफ मॉरल्सच्या थेरीज म्हणा, ह्याच्यावर आपण कितीही चिंतन करून स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला त्याच्यामध्ये यश प्राप्त होणार नाही. कारण ही थेरी देणाराच स्वतः नैराश्यतेमध्ये दुर्दैवाने गेला. तो खूप नीतिमान होता, खूप चांगला होता लॉरेन्स कोलबर्ग, पण त्याच्या आयुष्याची सांगता कशी झाली हा प्रश्न त्याच्या मृत्यूबरोबर अनुत्तरितच राहिला. आपण जेव्हा स्वतःकडे पाहतो, आपण ते करावं जे संत पौलाने केलं, आपण ते करावं जे फिलेमनाने केलं,
आपण ते करावं जे संत पेत्राने केलं. आणि आपल्यामध्ये जर ख्रिस्ताची वचनं राहिली, आपण ख्रिस्तात राहिलो, तर निश्चित अर्थाने जसा हा पिता थोरल्या मुलाला म्हणाला होता, जे माझं आहे ते तुझंच आहे, तू माझ्याबरोबरच आहे, तर आम्हाला कोणतंही अरिष्ट आमच्याजवळ येणार नाही. पण आमचं वर्तन निश्चित त्या थोरल्या बंधूसारखं नसावं, जो परुषी प्रभावामध्ये किंबहुना परुषी मानसिकतेमध्ये स्वतःची नैतिकता सिद्ध करण्याकरिता त्याच्या सख्या भावाला पाण्यात पाहतो. आपण जेव्हा या वचनावर चिंतन करतो तेव्हा आपण स्वतःला प्रश्न विचारावा की आम्ही कोणापासून आज भटकलो आहोत? आम्ही परमेश्वरापासून दूर गेलो आहोत का? आम्ही स्वतःपासून दूर गेलो आहोत का? किंबहुना आम्ही आताची परिस्थिती जेव्हा पाहतो तेव्हा आम्ही मनाने किती अस्थिर झालो आहोत? कारण धाकटा जो होता तो देहाने भटकला होता, पण थोरला जो आहे तो मनाने भटकला होता. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात, तू विशेष करून आपल्या अंतःकरणाचं रक्षण कर, कारण ह्यात जीवनाचा उगम आहे. परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला आशीर्वाद देव. परमेश्वराची कृपा तुम्हा प्रत्येकावर राहो, कारण साक्षात ख्रिस्त म्हणाले, अहो कष्टी व भाराक्रांतजनो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. धन्यवाद. थँक्यू पाळक साहेब या सुंदरशा संदेशाबद्दल. यावेळेस आपण दानार्पण घेऊया व उपासना संगीतातून गीत क्रमांक 506 हे गाऊ. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, सकल तुझे हे तुझे दिलेसी, सकल तुझे हे तुझे दिलेसी, अघटित तव करणी. तन मन धन प्रभु तव चरणी. माझे हे ते मीच मिळविले समजतसे, अभिमाने पूर्वी समजतसे, अभिमाने पूर्वी आता खेद मनी. तन मन धन प्रभु तव चरणी. मी मम साया कन्या सुत हे दास तुझ्या चरणांचे सारे, दास तुझ्या चरणांचे सारे, प्रिय कर तुझी धरी. तन मन धन प्रभु तव चरणी. पीत विचार ही हर मम करणे अवलंबे, इच्छेवर तव बा अवलंबे, इच्छेवर तव बा करितो मन धरणी. तन मन धन प्रभु तव चरणी.
पतित तुला गा शरणागत मी पतित तुला गा जय दे भवतरणी तन मन धन प्रभु तव चरणी तन मन धन प्रभु तव चरणी सकल तुझे हे तुझे दिलेसी सकल तुझे हे तुझे दिलेसी अघटित तव करणी तन मन धन प्रभु तव चरणी तन मन धन प्रभु तव चरणी तन मन धन प्रभु तव चरणी आता आपण दानावर प्रार्थना करूया. हे देवप्पा, या दानावरती देवप्पा तुझा आशीर्वाद पाठव देवप्पा. देवप्पा आम्हाला अजून द्यायची बुद्धी दे देवप्पा. आणि देवप्पा जे पण काय आहे दान देवप्पा ते तुझ्या सेवेसाठी यूज व्हावं असं तू कर देवप्पा. देवप्पा ही भक्ती चांगली जाऊ दिलीस देवप्पा, म्हणून तुला खूप उपकार मानतो देवप्पा. देवप्पा बाळासाहेबांनी जे पण काय वचन सांगितलं आहे देवप्पा ते आम्ही आमच्या लाईफमध्ये यूज करावं असं तू कर देवप्पा. ही छोटीशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आता आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया व त्यानंतर बाळासाहेब आपल्याला आशीर्वाद देतील. Our Father, who art in heaven, hallowed be thy name. Thy kingdom comes, thy will be done, on earth as it is in heaven. Give us this day our daily bread, and forgive us our sins as we forgive those who sin against us. Lead us not into temptations, but deliver us from all the evil. For thine is the kingdom, the power and the glory is yours forever and ever. Amen. आपण आशीर्वाद घेऊया. आमच्या यहोवा परमेश्वराची कृपा, प्रभू येशू ख्रिस्ताची शांती आणि पवित्र आत्म्याचं सहभागीपण देवाच्या प्रियजनांबरोबर आता आणि युगाच्या समाप्तीपर्यंत राहो. आमीन. सुवन्द्य देव परात्पर स्तव होत्याला खालीवर तो बाप पुत्र आत्मा जा